चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाघाचे हल्ले वाढलेले आहे आणि आतापर्यंत 23 नागरिकांचे बळी वाघाच्या हल्ल्यात गेलेले आहे. आपण ज्या परिसरात आहोत त्या 27 तारखेला 2 नागरिकांची बळी याच ठिकाणी गेलेली आहे. सरपण गोळा करण्यासाठी एक महिला इथे आली होती आणि त्याच्यानंतर एक गुरं चरवणारा जो चराकी आहे त्याच्यावर सुद्धा हल्ला झाला होता. त्याच्यामुळे याच ठिकाणी त्या 2 मृत्यू झाले होते. जवळपास या मूल तालुक्यात जे आहे ते 6 मृत्यू आतापर्यंत वाघाच्या हल्ल्यात झालेले आहे. वन विभाग हा दिवस रात्र गस्त करताय. PRT टीमच्या माध्यमातून सुद्धा गस्त होत आहे आणि नेमकी कोणत्या वाघाने हल्ला केलेला आहे त्याचे शोध घेतले जात आहे. या संपूर्ण परिसरात जे आहे जिथे हल्ला झाला तिथे 10 कॅमेरा ट्रॅप लावलेले आहे आणि पिंजरा सुद्धा बसवण्यात आलेले आहे. आणि आपल्यासोबत या सगळ्या गस्तीचे प्रमुख म्हणजे RFO या भागातले आहेत वन अधिकारी. सरंग सर, ही जी पूर्ण तुमच्या वॉच ठेवण्याचं कोणत्या वाघाने हल्ला केला, नेमकं कशा प्रकारे काम सुरू आहे? दिनांक 27 तारखेला आपल्याकडे 2 वाघांच्या हल्ल्यात 2 बळी गेले होते. ती अतिशय दुर्दैवी घटना होती, परंतु कसं आहे की आता वाघाचा आम्हाला मागोवा घेणं आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही जागोजागी कॅमेरे लावलेले आहे. कॅमेऱ्यांमध्ये आमची PRT टीम राहते, काही गावातील सदस्य राहतात त्यात, आणि आमचे गार्ड, फॉरेस्टर राहतात, वनमजूर राहतात. हे लोक सकाळी आणि सायंकाळी असं दिवसातून 2दा कॅमेरा ट्रॅप चेक करतात आणि त्या कॅमेऱ्यामध्ये वाघांच्या हालचालीवर देखरेख ठेवणं चालू आहे. कुठला वाघ आहे, काय आहे, अद्याप तरी अजून आम्ही लावलेल्या ठिकाणी अजून आलेला नाही आहे. परंतु आम्हाला नक्कीच आशा आहे की या 1-2 दिवसात आम्हाला माहिती पडून जाईल कुठला वाघ होता, काय होता, आणि त्यानुसार मग पुढची प्रोसेस आम्ही करू. सध्या वन विभागाच्या माध्यमाने जवळच्या गावामध्ये सूचना दिली जातात की जंगलात जाऊ नका. वाघाला पकडण्याचे आणि ते आयडेंटिफाय करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. ज्या दिवशी वाघ आयडेंटिफाय केलं जाईल त्याच्यानंतर त्याला डॉट मारून बेशुद्ध केलं जाईल आणि त्याला एका वेगळ्या ठिकाणी सोडलं जाईल. हैदर शेख, तुझं लोकमत, चंद्रपूर.